Today, we learn about the mechanism of respiration. In this point, we learn about the respiration is the biological process in which the gases of exchange takes in between the atmosphere and the lungs. काय होतंय? इथं दिसतंय पहा एअर दाखवलेला आहे. एअर म्हणजे बाहेरून हवा येते आतमध्ये आणि आतून इथं पहा 2 नंबरला दाखवलंय हवा बाहेर जाते. म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स and it result in the formation of ATP आणि त्याच्यातून काय तयार होतो? ATP. आपण 11वीला शिकलेलो आहोत. ATP काय आहे? दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ही एनर्जी आपल्याला एनर्जी मिळते, हवेतून एनर्जी मिळते. इट इन्क्लुड्स द डिफरंट प्रोसेस. त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिलं आहे ब्रीदिंग. हिअर पहिलं आपण पाहणार आहोत ब्रीदिंग प्रोसेस. Here, in the breathing process, it is the physical process by which the gases of exchange takes place. त्याच्यामध्ये काय होतं? Gases exchange होतात. Now here that is the atmosphere and the lungs, and it involves the two parts, that is the inspiration and the expiration. आता पहा हा पहिला पार्ट आहे, that is the inspiration. बरोबर? इथं इन्स्पिरेशन दाखवले पहा, डार्क केले मी इन्स्पिरेशन. बरोबर? that is the inspiration. and here इथं पहा हा येलो पार्ट करून दाखवलाय, that is the expiration. म्हणजे पहिला पार्ट आहे इन्स्पिरेशनचा आणि दुसरा पार्ट आहे एक्सपिरेशनचा. Here both of these steps they are involved to parts of thoracic cage. कुठं आहे हा? thoracic cage म्हणजे छातीचा पिंजरा. Here in this presence inside the ribs and the sternum. ह्या ज्या दिसतात पहा इथं ह्या ज्या आहेत ह्या रिब्स आहेत. Here these are the ribs. Here these ribs त्या दिसतात ह्या रिब्स आहेत. डार्क केले पहा. बरोबर? त्या काय आहेत? रिब्स आहेत. अँड हिअर दीज रिब्स येलो कलरच्या केल्या पहा रिब्स. बरोबर? एक रिब्स मी येलो कलरची केली. हिअर दीज आर द रिब्स. अँड त्या रिब्सच्या आतमध्ये ह्या दिसतात बरगड्या. बरगड्या म्हणजे काय त्याला म्हणायचं? दॅट इज द रिब्स. अँड हा टोटल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? थोरॅसिक केज. Here, where is the sternum? पहा आता here sternum इथं हा जो खालचा भाग आहे हा इथला त्याला काय म्हणायचं? sternum. and they are to form the muscle and diaphragm. diaphragm मागच्याच पाहिला आपण. हा जो हा पिवळा रंग देतोय मी पहा हा याला काय म्हणायचं? sternum. समजलंय? हा आहे sternum. Here, then what about this breathing process? मग ह्या breathing process म्हणजे नेमकं काय होतं? Here, in the breathing process, it forms the inspiration. सुरुवातीला आपण पाहणार आहोत inspiration. मग inspiration मध्ये काय होतं? During in this inspiration, the atmospheric air is taken in the lungs. म्हणजे हा वरून जो आहे काय होतो? पहा इथं ear पिवळ्या रंगात दाखवले पहा. Here these are the ear and these ear take inside the body. The pressure occurs in between the lungs into the atmosphere. म्हणजे हवेमधला प्रेशर जास्त असतो आणि शरीरातला प्रेशर कमी असतो. त्यावेळेस एअर हे आतमध्ये येतो म्हणजे हवा आतमध्ये येते. इट इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ द डायफ्रॅम. इट बिकम्स द फ्लॅट. हे कधी? ज्यावेळेस हे जे डायफ्रॅम आहे ही डायफ्रॅम अशी
फ्लॅट असते. फ्लॅट असल्यामुळे काय होतं, सपाट होते. त्याच्यामुळे काय होतं, हिअर द प्रेझेन्स ऑफ एअर एंटर इनसाइड द बॉडी. जर हे इथं खाली ओढलं, बरोबर, या प्रकारे असं खाली जर ओढलं तर काय होईल, हा स्पेस मोठा होईल आणि हवा पोकळी निर्माण होईल. मग ऑटोमॅटिक बाहेरची हवा आतमध्ये येईल. ठीक आहे. या प्रकारे इथं पहा बाण दाखवला आहे, डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड मूव्हर्स डाऊन. म्हणजे ह्या बाणाच्या साह्याने हे काय होतं, खाली येतो. नाउ हिअर these are forms, these words. Then next, when the external intercostal muscle contract, the ribs and the sternum move upwards and downwards. पहा, ही जी डायफ्रॅम आहे, ही डायफ्रॅम ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला फिट आहे. परंतु जर ही डायफ्रॅम इट बिकम द फ्लॅट, ही जर सरळ झाली तर काय होतं, द एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट अँड रिब्स sternum मूव अपवर्ड. आणि हे काय होतं, छाती वरच्या बाजूला जाते. इट लीड्स टू इन्क्रीज द थोरॅसिक व्हॉल्यूम. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या थोरॅसिक व्हॉल्यूम मध्ये जागा किंवा पोकळी निर्माण होते. देन it leads to increase the thoracic volume and decreases the pressure. आणि प्रेशर काय होतो, कमी होतो. जागा वाढते, प्रेशर कमी होतो. आणि मग then the equalize the low pressure inside the lung. मग तो प्रेशर सारखा करण्यासाठी बाहेरची हवा ऑटोमॅटिक आतमध्ये येते. then the atmosphere rush into the lungs and these are called as the inspiration. आणि त्याला म्हणतो आपण इन्स्पिरेशन. आणि अशा प्रकारे आतमधली पोकळी भरून काढण्यासाठी बाहेरची हवा आतमध्ये येते. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्पिरेशन. देन सेकंड, दॅट इज द एक्सपिरेशन. एक्सपिरेशन म्हणजे काय, पहा, ड्युरिंग द एक्सपिरेशन. आता ही दुसरी डायग्राम एक्सपिरेशनची. ड्युरिंग द एक्सपिरेशन द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट. आता सुरुवातीला हे पहा, इथे मोठं झालेलं दिसतं आणि हे थोरॅक्स कसं आहे, छोटंसं, त्यापेक्षा छोटंसं झालेलं आहे. म्हणजे काय झालं, द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट टू कॉजिंग एअर इज इनहेल्ड. काय होतं, ते बारीक होतं. मग बारीक कशामुळे होतं, द डायफ्रॅम रिलॅक्स. डायफ्रॅम काय होते, रिलॅक्स होते आणि ती आतमध्ये येते, बरोबर, आकुंचन पावते. अँड डायफ्रॅम रिलॅक्स टू पुश द अपवर्ड. वरच्या बाजूला पहा, इथं बाण दाखवला आहे, अपवर्ड. इट बिकम्स द डोम शेप. पहा, डायफ्रॅम इथं कशी झाली, अशी डोम शेप झाली, बरोबर. डोम शेप म्हणजे अशा उलट्या यू आकाराची झाली. देन दिस एक्सपिरेशन, दिस पुलिंग द इंटरकॉस्टल मसल. आता हे मसल पहा, इथं जे आहेत याला म्हणतात इंटरकॉस्टल मसल. नाउ इट बिकम्स द रिलॅक्स अँड द रिब्स cage, these are upward and downwards. So it causes the decrease of the thoracic volume. आणि आतमध्ये असलेले जे thoracic व्हॉल्यूम आहे ते काय होतंय, डिक्रीज होतंय. Now it leads to the increase in volume in the thoracic cage, the lungs compared to the atmospheric pressure. So the air lungs rush out called as the expiration. आणि अशा प्रकारे हे बारीक छोटं झालं, आतमध्ये हवा जास्त झाली, म्हणजे ती हवा काय होईल, वरच्या दिशेने, ह्या वरच्या दिशेने काय होईल, ती हवा बाहेर निघेल. त्याला आपण काय म्हणतो, एक्सपिरेशन. म्हणजे आतमध्ये हवा घेणे त्याला काय म्हणायचं, इन्स्पिरेशन, बरोबर. आणि बाहेर हवा सोडणे, एक्सपिरेशन. हिअर वन, the respiration and the expiration, they are called as the breathing. आणि अशा प्रकारे आतमध्ये हवा घेणे आणि बाहेर हवा सोडणे याला आपण काय म्हणतो, ब्रीदिंग प्रोसेस. याला म्हणायचं ब्रीदिंग प्रोसेस. समजलं, ब्रीदिंग पहिली आपण प्रोसेस पाहिलेली आहे. त्या पहिल्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, ब्रीदिंग प्रोसेस. म्हणजे
रिस्पिरेशनची पहिली प्रोसेस काय आहे? ब्रीदिंग. आता दुसरी प्रोसेस काय आहे पहा, दॅट इज द एक्सटर्नल रिस्पिरेशन. मग आता आपण पाहणार आहोत, ही झाली ब्रीदिंग प्रोसेस. नाव हिअर एक्सटर्नल रिस्पिरेशन. आता हे एक्सटर्नल रिस्पिरेशन पहा कसं होतंय ते. हिअर in this external respiration, it is also called as the exchange of gases at the alveolar level. म्हणजे अल्व्हेलाय ही हा जो गोल दिसतो हा अल्व्हेलाय आहे. आपण मागच्या तासाला बघितलं की लंग्स मध्ये छोटे छोटे ग्रेप्स सारखे असे काय असतात? अल्व्हेलाय असतात. आणि ह्या अल्व्हेलाय मध्ये काय होतं? गॅसेस एक्सचेंज होतात. Now the exchange of gases takes place in alveolar. The alveolus, it consists of the layer of the simple squamous epithelial cell. ह्या कशापासून बनलेल्या आहेत? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल पासून ह्या बनलेल्या आहेत. नाउ दे फॉर्म्स अ डेन्स नेटवर्क ऑफ द कॅपिलरी. पहा याच्यामध्ये किती कॅपिलरी आहे? 1 2 3 बरोबर अशा वेगवेगळ्या कॅपिलरी आहेत. ह्या कॅपिलरी म्हणजे इथून पहा, इथून निघाली बरोबर, इथून बाहेर पडली. आता हे जे ब्लड आहे हे ब्लड आतमध्ये आलंय त्या अल्व्हेलाय मध्ये वरच्या बाजूने. पहा इथं मी पिवळ्या रंगात दाखवलंय पहा बरोबर. आता हा जो पिवळा रंग असा गोल मी फिरून दाखवतो, हे ब्लड इकडून आलं आणि अशा या पद्धतीने वरच्या बाजूने चाललंय. ठीक आहे, या पद्धतीने हे ब्लड बाहेर निघालं. ठीक आहे, या प्रकारे हे जे अल्व्हेलाय आहे ह्या अल्व्हेलाय मध्ये ह्या कॅपिलरी असतात. द कॅपिलरी वॉल is also made up of simple squamous epithelial cell, and the both layers, that is the epithelial layer, these are similar structure of thin walled and they shown by the respiratory membrane. These are in between the alveolar ear and the blood. ह्या alveolar ear आणि blood च्या आतमध्ये ते लेयर असतात. मग ह्या एक्सटर्नल रिस्पिरेशन मध्ये काय होतं? द डिफ्युजन ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ हाय पार्शियल प्रेशर एरिया टुवर्ड्स द प्रेशर रिचेस इनटू द इक्विलिब्रियम. आता हे वरून आलेला प्रेशर पहा, म्हणजे वरून म्हणजे ह्या ब्लड कॅपिलरीतून झालेला प्रेशर. मग तो प्रेशर कुठे येतो पहा? द partial pressure of carbon dioxide of the blood enter into the pulmonary capillary. आता पहा इथं निळ्या रंगाच्या दिसतात बरोबर. मग ह्या निळ्या रंगाच्या ज्या आहेत ह्या ब्लड घेऊन आलेल्या आहेत आणि ह्या ब्लड घेऊन आलेल्या काय पुढे त्या पाठवतात ह्या प्रेशर मध्ये. नाउ दीज आर द पार्शियल प्रेशर, दीज आर द टू रिजन. Here the partial pressure of the carbon dioxide blood enter into the pulmonary capillary. आता ही पल्मोनरी कॅपिलरी आहे. पल्मोनरी कॅपिलरी मधून डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे जे अशुद्ध झालेलं ब्लड इथं आणलं जातं. इथं हा गोल दिसतोय. नाव हिअर दीज आर द पल्मोनरी कॅपिलरी, ब्लड ऑफ पल्मोनरी कॅपिलरी. इथं मी डार्क केलंय पहा, दॅट इज द ब्लड ऑफ पल्मोनरी आर्टरी. याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं म्हणजे that is these are the deoxygenated blood. Similarly, the oxygen of the blood in pulmonary capillary is 40 mm per Hg. आता याचा प्रेशर पहा किती असतो. आता वरून आलेला जो प्रेशर आहे, now this pressure of carbon dioxide that is the 45 mm per Hg, हा जास्त प्रेशर असतो वरून आलेला बरोबर. आणि आता ही हवा इथून आली, ही हवा लक्षात घ्या, ही हवा आतमध्ये आली बरोबर. ही हवा अशी परत बाहेर जाते, परंतु ही आतमध्ये आली म्हणजे ऑक्सिजन. इथं ऑक्सिजन दाखवलाय पहा बरोबर. इथं पहा हा ऑक्सिजन आहे. मग हा जो ऑक्सिजन आहे इथं ऑक्सिजन दाखवलाय O2.
म्हणजे बाहेरच्या हवेमधून ऑक्सिजन हा आतमध्ये ह्या ब्लड सेलला दिला जातो आणि ह्या ब्लड सेल काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि इथं काय दाखवलंय, CO2 बाहेर टाकला, बरोबर. त्याच्यातून CO2 बाहेर टाकला आणि ऑक्सिजन घेतला. ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, दॅट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस इन अल्व्हेलार. कशामध्ये होतं हे, अल्व्हेलार मध्ये होतं. हिअर these are the alveoli. Then here the pressure of the carbon dioxide in the alveolar here, that is the 40 mm per Hg, due to the difference from the capillaries. Similarly, the partial pressure of the oxygen in a pulmonary capillary is 40 mm per Hg. हा किती असतो, 40 असतो. Here in alveolar blood, these oxygen they are diffused from the alveoli. आणि अशा प्रकारे हा आलेला जो ब्लड आहे हे सर्क्युलेट कंटिन्यू इकडून ह्या बाजूने ह्या बाजूला होत राहतं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे हे एक्सटर्नल रेस्पिरेशन हे कंटिन्यू चालू असतं. दॅट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. these are occurs in alveoli. Then the internal respiration. आता आपल्याला पाहणार आहोत पुढचा पार्ट, internal respiration. इथं पहा दाखवलं आहे internal respiration. What about? It is the two main component of the blood involved in transportation of respiratory gases, that is the CO2 and O2. Generally ह्या दोन भागामध्ये कोणते, CO2 आणि ऑक्सिजन हे आरबीसी मध्ये किंवा प्लाझ्मा मध्ये हे मिसळतात, त्याला आपण म्हणतो आपण इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन कसं होतं हे आपण पाहूया. हाऊ दिस इंटरनल रेस्पिरेशन टेक्स प्लेस. दिस टेक्स प्लेस इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन, दॅट इज the 3% this occurs transfer to the next part. Here, when the plasma remaining, that is the 97%, is bound to the hemoglobin and it is present in a RBC. म्हणजे जवळजवळ 97% काय आहे, these are the hemoglobin present in RBCs and 3% only the transportation of the oxygen. त्याच्यामध्ये फक्त 3% ऑक्सिजन ट्रान्सफर केला जातो. Hemoglobin acts as a respiratory exchange of gases. Generally hemoglobin काय करतं, ऑक्सिजन वाहून नेतं. Then they forms the hemoglobin, that is the Hb. hemoglobin म्हणजे Hb. इथे दाखवलं पहा Hb म्हणजे hemoglobin. Here the molecules of the Hb they form the four, here that is the molecules of the Hb they shows by the ferrous ion, that is the 4, and they can repeat the molecular oxygen. आता पहा इथं दाखवलंय, that is the Hb म्हणजे हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन. किती मॉलिक्यूल आहे ऑक्सिजनचे, 4. म्हणजे काय तयार झालं, Hb प्लस 4O2. that is the hemo or the oxyhemoglobin is transferred from the lungs to the tissue by radially dissociate to the release of oxygen, that is Hb plus O2 to forms HbO2. Right? Then that depends upon the oxygen presence of the oxygen. They forms the 100% saturations. They are called as the presence of oxygen inside the body. म्हणजे आपल्या बॉडी मध्ये किती ऑक्सिजन आहे आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण चेक करतो, तर ती जी आहे दॅट इज
95 to 97 किती पाहिजे आपल्या बॉडीमध्ये 95 to 97% ॲट द PPO2 इन ॲल्व्हेलाय. ते चेक केलं जातं की आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये किती ऑक्सिजन आहे. बरोबर, म्हणजे ते किती पाहिजे आपल्याला 95 ते 97. बरोबर, लेवल म्हणजे कमी जर झाली तर समजून घ्यायचं आपल्याला त्रास होतो श्वास घ्यायला. बरोबर, हिअर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज बिकम्स decreases to drop of PPO2. Here the 30 mm per Hg जर कमी झाला म्हणजे किती 30 mm per Hg झाला तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. Here the relationship between the HbO2 they are using the oxygen tension is called as the oxygen dissociation curve. The oxygen dissociation curves, these are the sigmoid type. आता इथं दाखवलाय पहा सिग्मॉइड टाइप आहे ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता हा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व कसा आहे पहा, इथे दाखवलं HB पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन सॅच्युरेशन अँड हिअर ऑक्सिजन ऑफ PPO. हिअर द बॉडी. आता बॉडी टिश्यू मध्ये लो लेवल म्हणजे हे 40च्या खाली असेल 30च्या खाली असेल तर लो लेवल. नॉर्मल म्हणजे किती इथं 40 आणि हाय लेवल. बरोबर, मग इथं पहा दाखवलं आहे कुठं कितपर्यंत दाखवलं आहे 95 टू 97. इथं 95 टू 97 जर असेल तर आपलं ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये मापात आहे हे आपण समजू शकतो. हिअर these are the part of the your oxygen inside the body. Here आता हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फार काही विशेष नाही आहे. परीक्षेला आतापर्यंत याच्यातलं काही विचारलेलं नाही आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला महत्त्वाचं जे आहे त्यातलं हे करून थोडक्यात ते सांगतो. हिअर regulation of breathing. Here, see artificial ventilation. आता आपण पाहणार आहोत artificial ventilation. How these artificial ventilations are formed. It is also called as the artificial ventilation or the respiration. It is method to inducing the breathing in a person when the normal respiration is caused to filter if they are used to properly for the quickly and prevent the death due to the drowning, choking and suffocation, electric shock and other process involved to main steps. कधी कधी म्हणजे माणसाला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन दिलं जातं, व्हेंटिलेटरवर लावलं जातं. कधी लावलं जातं जर अचानक त्याच्या बॉडीमध्ये बदल झाला, त्याला अचानक शॉक बसला, काही सफोकेशन झालं, इलेक्ट्रिक शॉक बसला किंवा इतर आजार झाला तर त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं. नाउ दे आर मेंटेन टू ओपन द एअर पॅसेज फ्रॉम द रेस्पिरेटरी ट्रॅक. आणि मग अशा माणसाला काय लावलं जातं ventilator लावलं जातं. Ventilator is the machine. What is the ventilator? Ventilator is the machine that support the breathing. Now they support the breathing and used during the surgery, the treatment or the serious lung diseases. हा आता सध्या कोरोना आजार आहे लंग डिसीजेस मध्ये येतो. Or the other conditions when the normal breathing fails down. Now, when at use in the hospital, they support these ventilators for following steps. The get oxygen into the lungs. जर आपल्याला लंग्सला जर ऑक्सिजन पुरवठा कमी होत असेल तर व्हेंटिलेटर्सची गरज असते. Remove the carbon dioxide from the lungs.
कधी कधी आपल्या लंग्स मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येत नाही, अशा वेळी सुद्धा व्हेंटिलेटरची गरज असते. अँड इट हेल्प्स टू पेशंट ब्रीथ. जर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर व्हेंटिलेटरची गरज असते. पहा, कधीही व्हेंटिलेटर लावत नाही. ह्या 3 गोष्टीसाठी व्हेंटिलेटर लावलं जातं. तुम्हाला हिअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, whether the unicellular and the multicellular, shows the important property of gases exchange of the material and their surrounding, as well as between the various parts of their cell or the body. जनरली हे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे गॅसेस ट्रान्सपोर्टेशन कधी केलं जातं? द युनिसेल्युलर और द मल्टीसेल्युलर सेल, द एक्सचेंज देअर बिटवीन द प्रॉपर्टी. अशा प्रकारे आपण हे पाहिलंय. आता हे ट्रान्सपोर्टेशनची डायग्राम आहे पहा. हे ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने होतं हे दाखवलेलं आहे. इथं माउथ आहे, माउथ ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून आपण अन्न घेतो. अन्न घेतल्यानंतर या प्रकारे गोल गोल फिरतं ते. यामधून जे काही न्यूट्रियंट्स आहेत हे न्यूट्रियंट्स ह्या ब्लडला मिळतात. त्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे तो खाली ॲनसच्या सहाय्याने बाहेर येतो. परंतु इथं हा जो बाण दाखवलेला आहे हा बाण म्हणजे त्याला मिळालेले न्यूट्रियंट्स म्हणजेच एटीपी. आणि हार्ट ब्लडच्या सहाय्याने काय करतं? हे ट्रान्सफर करतो पूर्ण बॉडीला. बरोबर. इथं काय होतं पहा, ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो. ऑक्सिजन ह्या ब्लड मध्ये घेऊन तो परत फिल्टरेशनसाठी परत पाठवला जातो. परत ते ब्लड जर काय झालं, दॅट इज डिऑक्सिजनेटेड जर झालं तर परत ते ब्लड पुढे पाठवलं जातं. इथं हे लंग्स आहे, त्या लंग्स मध्ये पाठवलं जातं. लंग्स परत ते प्युरिफाईड करून परत बॉडीला ते पाठवतो. अशा प्रकारे ही इथं रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. त्यानंतर इथं दाखवलंय इंटरनल फ्लुइड. इंटरनल फ्लुइड म्हणजे काय? ही बॉडी आहे. ह्या बॉडीमध्ये इंटरनल फ्लुइडमध्ये प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते. ह्या बॉडी सेलला ऑक्सिजनची गरज असते. आणि खाली दाखवलंय युरिनरी सिस्टीम, म्हणजे यातून ह्या ब्लड हे किडनीमध्ये फिल्टर केलं जातं. इथं किडनी असते आणि किडनीद्वारे हे ब्लड फिल्टर करून त्याच्यातले जे विघातक जे काही लिक्विड असेल त्याला आपण युरिन म्हणतो, हे युरिनद्वारे इथून हे बाहेर टाकलं जातं. म्हणजे अशा प्रकारे युरिन आणि इथं ॲनसमधून आलेलं फेकल मॅटर या दोन्ही अशा शरीराच्या बाहेर टाकलं जातं. वरून अन्न घेतलं जातं, फूड मटेरियल, आणि इकडून हवा घेतली जाते. बरोबर. डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून फूड आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मधून ऑक्सिजन, अशा दोन्ही बाजूला हे दोन आतमध्ये येतात आणि इकडं खालच्या बाजूला हे परत बाहेर जातात. अशा प्रकारे ते दाखवलेलं आहे. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे.